अथ श्री साई सच्चरित अध्याय 33। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता नमो संत सज्जन, होता जयाचे कृपावलोकन। तात्काळ पातक पर्वत दहन, कलिमलक्षालन रोकडे. जयांच्या उपकाराचाराशी, फिटती न जन्म जन्मांतराशी. सहज बोलणे हितोपदेशी, परमाविनाशी सुखदायी. हे आपुले हे पराचे, नाही जयांचे चित्तास ठावे. भेदभावावृत संस्कृतीचे उठावे, मनी नुमटावे जयांचे. पूर्वीलाध्यायी झाले श्रवण, गुरु गरमेचे अंश निरूपण. आता ये अध्यायी श्रोते जन, परिसाकी महिमान उदीचे. माग मागोनी दक्षिणा घेत, दीना दुबळ्यास धर्म करीत. उरलेल्याच्या मोळ्या खरेदीत, ढिग रिचवीत काष्टांचे. तयांच्या शुष्क काष्ठाप्रत, सन्मुख धुनी माझी होमित. तयांची राख होई जी अमित, उदिती ओपित भक्तास. शिरडुहनी गावी परतता, बाबा पाशी रजा मागता. उदी देण्याचा परिपाठ होता, ठावे हे समजता भक्तास. किंबहुना ना उदी म्हणता, खरी अनुज्ञा झाली आता. म्हणून ज्याचे त्याचे चित्ता, परता या उल्हासता वाटतसे. तैसेच शिर्डीत वास्तव्य असता, मध्यानाही सायंप्रतः. बाबा कोणाशी उदी न देता, रिक्त हस्ता पाठवीत. हाच प्रत्यय होता क्रम, हाच प्रत्ययी होता क्रम. परी त्या उदीचा काय धर्म, मस्जिदीत धुनी का विश्रम. काहा उपक्रम नित्याचा, विभूतिदानी मनोगत. बाबा काय सुचवित, हे दृश्य सकळ विश्वांतर्गत. राख हे निश्चिती मनी उमजा, देह ही पंचभूतांचे काष्ट. भोग भोगाया अवशिष्ट, भोग सरता पडेल निश्चेष्ट. होईल विस्पष्ट ही राख, तुमची माझी हीच स्थिती. तियेची तुम्हास व्हावी स्मृती. अहर्नि समज ही जागृती, तदर्थ विभूती देतसे. अखिल विश्व माया विजृंभित जृंभित. ब्रह्मसत्य ब्रह्मांड अनुत्त, याची खून ही उदी सत्य. निश्चितार्थ हा माना, येथे नाही कोणी कुणाचे. दारा पुत्र मामे भाचे, नग्न आलो नग्न जायचे. उदी ही याचे स्मारक, उदीचे या केल्या चर्चन. आदी व्याधी होती निरसन, परी या उदीचा तत्वार्थ गहन. विवेकपूर्ण वैराग्य, देवलती देऊनी दक्षिणा. साधावया प्रवृत्ती वैराग्य क्षणा. पुढे मग निवृत्ती वैराग्य खुणा. कळतील पण्या हळूहळू, आले जरी वैराग्य हाती. विवेक नाही, वेग जरी नाही संगती, तरी तयाची होईल माती. म्हणून विभूती आदराम, विवेक वैराग्याची जोड. तीच ही विभूती दक्षिणेची सांगड. बांधल्या विनभव नदीची थड, अति अवघड गाठावया. लहान थोर दर्शना येत, चरणी बाबांचे होऊन विनत. जेव्हा जेव्हा मागारा जात, विभूती देत त्या बाबा. मस्जिदेत नित्याची धुनी, अक्षयी प्रदीप्त निशिदिनी. त्यातील मोठ मोठ रक्षा देऊनी, बाबा बोळवणी करीत. प्रसाद म्हणून रक्षा देत, निजांगुष्ठे निढळा फासित. सवेची तो हस्त शिरी ठेवित, कल्याण इच्छित भक्तांचे. रक्षा विभूती आणि उदी, शब्द तीन परी एकार्थवादी. हाची प्रसाद नित्य निरवधी, बाबा वादित वाठित. संसार आहे उदी समान, हे एक या उदीचे महिमान. येईल ऐसा एक दिन, मनी आठवण ही ठेवा. कमलदल जल समान, नश्वर हा देह होईल पतन. म्हणून याचा त्यागाभिमान, उदी प्रदान दावी हे. सकल विश्वाचा हा पसारा, राख रांगोळी समनिर्धारा.
करा जगन्मिथ्यात्व विचारा सत्यत्वाधारा उदित उदी म्हणजे केवळ माती नामरूपाची अंतिम गती वाचारंभन विकार जाती मृतिकेचे मत प्रतीती सत्यत्वे स्वये बाबा ही प्रेमात येता ऐकले आहेत गाणे गाता त्यातील चुटका उदी पुरता परिसिजे श्रोता सादरता रमते राम आयोजी आयोजी उद्या की गोनिया लायोजी लागता मनाची लहर होऊनी निर्भर होऊनी हर्ष निर्भर इतकेच पद वरचेवर अति सुस्वर म्हणते सारांश ही बाबांची उदी प्रसवली कितीक उदीच्या गोनी नाही गणाया समर्थ कोणी परम कल्याणी ही उदी परिसोनी उदी दान गुह्यार्थ तैसाच परमार्थ आणि भावार्थ पुस्ती श्रोते शुद्ध स्वार्थ योगक्षेमार्थ उदीचा उदी पोटी हाही गुण महती कैसे वाढेल याविन साई परमार्थ मार्गीचा धुरीन स्वार्थ साधून परमार्थ दे या उदीच्या योगक्षेम कथा सांगू येतील असंख्याचा परी या त्या कथितो अति संकलिता ग्रंथ विस्तारता टाळावया एकदा नारायण मोतीराम जाणी हे जयाचे उपनाम ब्राह्मणा उदिच्च गृहस्थाश्रम वस्तीचे स्थळ नाशिक तैसेच बाबांचे अनेक भक्त नामे रामचंद्र वामन मोडक हे नारायणराव तयांचे सेवक भक्त भाविक बाबांचे सवे घेऊन मातोश्री ते बाबा जय देहधारी होते नारायणराव झाले जाते दर्शनाते बाबांच्या तेव्हाचा पाऊन होऊन तिथे बाबांनी आधीच सुचविले होते आता न इथून सर्व सेवा धर्माते राहिला मुत्ते संबंध पुरे ही ताबेदारी आता स्वतंत्र धंदा बरवा व्यापरता पुढे मग अल्पकाल जाता दया भगवंता उपजली सुटली नोकरी पराधीनता आवडू लागली स्वतंत्रता भोजन वसतिगृह व्यवस्था स्थापिली स्वसत्ता तेथेच नामे ठेविले आनंदाश्रम त्यातच केले परिश्रम दिवसेदिवस वाढले नाम झाला राम चित्ताला पाहुनी ऐसी वार्ता घडली निष्ठा साईपदी वाढली ती मग दृढ भक्ती स्वरूपा जडली अनुभवे ठसली आढळता प्रत्यय आली साईंची वाणी श्रवणार्थिया झाली कहाणी प्रेम वाढले साई चरणी अघटित करणी साईंची बोलणे अवघे प्रथम पुरुषी परिते नित्य तुझ्याविषयी लक्ष देऊनी देखणारासी अहर्निशी प्रत्ययहाम पुढे जैसा जैसा अनुभव वाढले भक्ती प्रेम वैभव आणखी एक तयांचा अभिनव भक्तिभाव परिसावा असो एकदा एक दिवस नारायण रावांचे मित्रास झाला एकाएकी वृश्चिक दंश वेदना विवश बहु झाला लावावया दंशीचे जागी बाबांची उदी फार उपयोगी परी जाता शोधावया लागी लाधेना मागी तेची स्नेहासी सोसवती न वेदना उदीचा काही शोध लागेना घेऊनी बाबांच्या छवीच्या दर्शना भाकिली करुणा बाबांना मग तेच एका छवीचे तळी जळत्या उदबत्तीचे कोजळी होती पडलेली रक्षा ते स्थळी उदीच भाविली क्षणभरी घेऊनी त्यातील एक चिमटी दंश झाल्या जागी फासटी मुके साई नाम मंत्र पुटपुटी भावने पोटी अनुभव ऐकता वाटेल नवल मोठे रक्षा चोळता क्षणी बोटे वेदना पळाल्या आले वाटे प्रेम दाटे उभयासी हीच तरी उदबत्तीची विभूती व्यथिता प्रती लाविली होती परी उदी म्हणून मार्गीची माती ऐशीच अनुभूती प्रकटते माती परितीयेचा संसर्ग
जयास झाले दुखणे वा रोग तया विन इतरावरी प्रयोग करिता उपयोग घडतसे. एकदा एक भक्ताची दुहिता ग्रंथ ज्वरे घेरली ही वार्ता. ग्रामांतराहुनी येता उचिता उद्भवली चिंता पित्यास. पिता वांद्रे शहरवासी मुलगी अन्य ग्रामी रहिवाशी. उदीचा संग्रह नाही पाशी निरोपणानासी पाठविला.